राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये धाकधूक वाढली। मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव 65 जागांसाठी मतदान 230 उमेदवारांमध्ये लढत। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये 110 कोटींची वाढ केल्याचा आरोप 1999 मधील शिवसेना भाजप महायुतीवर अजित पवारांचे गंभीर आरोप सहीसह पुरावे असल्याचाही दावा। 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो त्या काळामध्ये पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही। अजित पवारांच्या आरोपांवर खडसेंची प्रतिक्रिया तर अजित पवार 25 वर्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का खडसेंचा सवाल। धरणामध्ये पाणी नाही तर काय करू असं आम्ही कधी म्हटलं नाही। अजित पवारांच्या जुन्या वक्तव्यावरून महेश लांडगेंचा टोला तर शरद पवारांनी थांबलं पाहिजे असं देखील ते म्हणत होते। लांडगेंचा निशाणा। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्सची गुन्हे शाखेकडून तपासणी तर अरोरांवर कारवाई केलेली नाही। गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी अधिकारी गेले, तक्रारीमध्ये तथ्य नसल्यानं अधिकारी परतले। अमितेश कुमार यांची माहिती। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीमध्ये उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। मुंबईमध्ये झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटल्याचा आरोप बांद्रा निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल। पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। प्रभाग 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचं लेखी तक्रारीमध्ये नमूद। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी व्हायरल। यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घर शोधलं। यादी कोणी बनवली माहिती नाही। यादीमध्ये नाव असणाऱ्यांची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी यादी प्रसिद्ध होणं म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध। व्हायरल यादीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे, शिरसाटांची मागणी। नवी मुंबईमध्ये पैसे वाटप केल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 24 क मध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप। एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांना बोलावलं। पिशवीमध्ये 2 लाख रुपये मिळाल्याचा मनसेचा दावा तर पैसे बिझनेससाठी असल्याचा पकडलेल्या व्यक्तीचा दावा। नांदेडमध्ये दुसऱ्या पक्षाचे लोक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा आरोप। अमर कोंडराज यांनी फिरत्या पथकाची गाडी अडवून केलं आंदोलन। आनंदनगर भागामध्ये आंदोलन करणाऱ्या उमेदवाराचा आत्मदहनाचा इशारा। नालासोपाऱ्यामधून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा टेम्पो पकडला। टेम्पोमध्ये चांदीच्या वाट्या असल्याचा मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। प्रकाश कदम यांच्या नावाची कागदं आढळली, मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। कल्याणपुरमधील खडगोलवली परिसरामध्ये राडा। पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण। भाजप उमेदवार विकी तरेंकडून शिवीगाळ। ठाकरेंच्या सेनेच्या 3 ते 4 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण। पंकजा मुंडेंकडून कल्याण डोंबिवलीमधील मारहाणीच्या घटनेचा निषेध। लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडणूक लढवत आहोत, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। काँग्रेसवाले बुरटे चोर तर भाजपवाले डाकू। अकोल्यामधल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची भाजपसह काँग्रेसवर टीका। तरी शेवटची निवडणूक यातच भाजपचे कंबरड मोडा, आंबेडकरांचं आवाहन। दुबार मतदाराला फोडणार म्हणजे फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचं विधान तर पाय तोडायचे असतील तर बेहरामपाडा नळ बाजारामध्ये जा, नितेश राणेंचा पलटवार। आता तरी भगव्याकडे येण्याचा केविलवाडा प्रयत्न आहे। ठाकरे बंधूंच्या भगवा गार्डच्या निर्णयावर आशिष शेलारांची टीका। हिंदुत्वाला तिलांजली दिली, आता स्वतःला कसे फसवले हेच यातून दिसत असल्याचाही टोला। ठाण्यामधील आपला दवाखान्यामध्ये गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं आणि त्याच साड्या गद्दारांना नेसून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर घणाघाती टीका। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, काही लोक मनामध्ये येतात ती आश्वासनं देतात। पुण्यातल्या प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला। 15 तारखेला सकाळी अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरीच ठेवायचं असंही आवाहन। गेली 9 वर्ष त्यांच्याकडे मनपाची तिजोरी होती, ती पूर्ण खाली केली, त्यामुळे त्यांच्याकडे आणा राहिला नाही। फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, आम्हाला बाजीराव म्हणाले, आता आम्ही पुन्हा तिजोरीमध्ये आणा आणू असंही वक्तव्य। ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल, भाजपच्या अमित साटम यांची टीका। तर मुंबई पाकिस्तान कशी होईल याचं स्पष्टीकरण द्यावं, अंबादास दानवेचा साटम यांना सवाल। मविया उमेदवारांच्या गळ्यामध्ये तर नेहमीच टाळ असतो, मंत्री गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला। दरम्यान महायुतीमध्ये गुंडांना उमेदवारी दिल्याची टीका खडसेंनी केली होती।
व्हाईट हाऊस म्हणजे काय संभाजीनगरकरांना चांगलं माहिती आहे. त्यांचे नेते एकनाथ शिंदे असताना ते वर्षा बंगल्यावर नतमस्तक होत असतात. अंबादास दानवेंची संजय शिरसाट यांच्यावर टीका. बाळासाहेब ठाकरे नंतरच्या पिढीनं स्वतःचा विकास केला की मराठी माणसाचा. नितेश राणेंचा सवाल. 1960ला मुंबईमध्ये राहणारा मराठी टक्का बघा आणि आताचा टक्का बघा, तुम्हाला उत्तर मिळेल. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजप थापा मारत नाही, ठाकरेंची सेना थापा मारते. उद्धव ठाकरेंना थापा मारण्याचं नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे. रावसाहेब दानवेंची टीका. वन जमिनीवरील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत ठराव मंजूर. झोपडपट्टी वासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये लढा. प्रभाग क्रमांक 3 मधील वन विभागाच्या प्रश्नावर आशिष शेलारांचं उत्तर. नंदुरबारच्या शहादामध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान राजकीय नाट्य. उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वीच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी. नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांच्या दालनाला टाळं ठोकलं. नंदुरबारमध्ये शिंदेचे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ले करणारे सराईत गुन्हेगार. आरोपींवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करण्याची मागणी. भाजपकडून रायगड जिल्हा परिषदेची नागोठणे गणाची उमेदवारी जाहीर. जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर उमेदवारी जाहीर. तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये बिघाडी झाल्याचे संकेत. बीडच्या आष्टीमधील लिंबोडी गावच्या उपसरपंच सुनीता घुगे यांची बिनविरोध निवड. पंकजा मुंडेंचे समर्थक विजय कोल्हार यांच्या वतीनं नवनिर्वाचित उपसरपंचांचं स्वागत. भिवंडीमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांचा पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ. भाजप उमेदवार श्याम अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार नितेश ऐनकरांच्या समर्थकांमध्ये वाद. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर महिलांमध्ये शिवीगाळ, गुन्हा दाखल. नालासोपारामध्ये भाजपच्या कमळ चिन्हाची निशाणी असलेली लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप. भाजपकडून आचारसंहितेचा सर्रास उल्लंघन होत असल्याचा जितेंद्र हजारे आणि रामचंद्र राठोड यांचा आरोप. लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयामधून 19 वॉशिंग मशीन जप्त. भरारी पथकाची कारवाई. कुख्यात गँगस्टर अबू सालेमची पॅरोल याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी. अबू सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. जास्त काळ बाहेर ठेवणं अयोग्य. 14 दिवसांच्या पॅरोलच्या ऐवजी केवळ 2 दिवसांचीच रजा देण्यास सरकारची मान्यता. पुढील आठवड्यामध्ये सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होणार. डोंबिवलीमध्ये पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. पैसे वाटप, मारहाण झाल्याचा प्रकार. प्रभाग 29 मध्ये पोलिसांचा रूट मार्च. कडक बंदोबस्त तैनात. निवडणूक प्रचार संपताच कांदिवली पोलिसांचा परिसरामध्ये रूट मार्च. पोलीस दल आणि होमगार्ड यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. नाशिकमध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. निवडणूक काळामध्ये विशेष खबरदारी. सुमारे 2000हून अधिक अधिकारी, पोलीस कर्मचारी तैनात. बीडमध्ये धनगर समाज बांधवांची भव्य रॅली. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी.